आज सकाळी सकाळी झोपून उठली आणि बघते तर काय, आई माझ्याच आधी 5 वाजतापासून उठून अंघोळ वगैरे करून छान कुरड्याचं बनवायला लागले आणि त्यांच्या अर्धा जास्त कुरड्या बनवणं पण झाल्या होत्या आणि थोडंफार राहिलं. त्यामध्ये मी पण थोडी हेल्प करून घेतली आणि मी पण टाकायला लागली. आईला बोलली मी, की "मला पण झोपून उठवायला पाहिजे होतं, मी पण तुम्हाला करू लागले असता." तर त्यावर त्यांचं उत्तर होतं, की "तुझ्या लग्नाच्या आधी पण मी एकटीच करायची ना, मग आता मला एकटं करायला काय होते?" आणि आजकाल तर मी एवढी जास्त झोपून लेट उठत आहे, की यांचा टिफिनचा पूर्ण स्वयंपाक पण आईच करून घेते. एक वेळची माझा नवरा मला सासूसारखे टोमणे मारणार, पण माझी सासू मला कधीच टोमणे मारत नाही. आम्ही कुरड्या करून खाली येऊन बघते तर काय, आम्ही दोघी पण वरती असल्यामुळे यांनी स्वतःच्या स्वतःनी चाय मांडून घेतला. आणि ही कुरड्याचं उरलेलं चीक मला खूप जास्त आवडतात. पण आमच्याकडे अक्षय तृतीयेची पूजा होतपर्यंत ते खाता नाही येत. त्यामुळे आईनी मला अलग ते चीक बनवून दिलं आणि मस्त ते मी एन्जॉय केलं. आणि माझ्या टकलूच्या डोक्यामधून हीट निघत आहे आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावर 1-2 छोटे-छोटे फोडं झाले. त्यामुळे साईडच्या काकूंनी त्याच्या केसाला लावायला गेरू आणि दही सांगितलं. त्यामुळे आईनी त्याला छान ते लावून दिलं आणि 1 तासाने त्याची अंघोळ केली आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आला. त्याची पूर्ण हीट बाहेर निघाली. आणि त्यानंतर माझं गबरू बाहेर फिरायला गेलं आणि आज काय तर आप्पाकडून आम्ही ज्यूस घेऊन आलो. आणि आजकाल तर आम्ही दिवसभर बाबाच्याच नावाचा जप करत असतो. बाबा कोणाचे आहे? बाबा कसे आहे? बाबा आहे. तुला काय खायचं आहे? मॅगी. तुला मॅगी कोण देणार आहे बनवून? श्रीनू. श्रीनू कसा बनवल मॅगी? गायू. कोण देणार आहे? गायू. गायू देणार आहे. आणि आजकाल तर आम्ही गायू पण बोलायला शिकलो आणि अशीच आमची दिवसभर बडबड सुरू असते. सो चला भेटूच आपण उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. मला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. चला तोपर्यंत बाय.